आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्या अंजलीवर अन्याय झालेला मी सहन करणार नाही. तुला हे सिद्ध करावं लागेल की देवांश जहागीरदारशी तुझा काहीही संबंध नाही. अख्ख्या जगात पाय घसरून पडायला हिला तोच मुलगा कसा काय मिळाला जो माझ्या अंजलीचा आधीपासूनचा मित्र होता. तो श्रीमंत मुलगा अंजलीच्या प्रेमात पडण्याआधी हिला त्याला आपल्या जाळ्यात ओढायचं असेल, हो की नाही? सॉफ्ट झालं. अरे आत्ताच बॅटरी जायची होती. आज मी फोन चार्ज करायलाच विसरले. आय थिंक त्या मुलीचा चेहरा बघून तुझा मूड ऑफ होऊ नये ना म्हणून बॅटरी डिस्चार्ज झाली असेल. आई मला सांग, तू काय करायचं ठरवलं या मुली बरोबर? तिचं काय करायचं हे मी अजून तरी असं काही नीट ठरवलं नाहीये, पण मी तिला अशी सोडणार नाही. एनिवेज तिचं जे काही करायचंय ते मी नंतर ठरवेन. पण तू आज दिवसभर काम करून आलाय, थकला असेल, झोप येत असेल, तू जाऊन झोप. आपण या सगळ्यावर नंतर बोलू. आणि एक लक्षात घे, गुरुजींनी जरी तुझ्यासाठी मुलगी बघितली असली, पत्रिका बघितली असली, तरी त्या मुलीला अजून मी बघितलेलं नाही. त्यामुळे त्या मुलीला जेव्हा मी बघणार, पारखणार, तेव्हाच तुझ्या लग्नाचं डिसिजन फायनल होणार आहे. त्यामुळे टेन्शन घेत बसू नको. डोंट वरी आई, मी नाही घेत टेन्शन वगैरे. ते मी तुला आधीच सांगितलंय ना, तुम्ही दोघे माझ्याकरता जी कुठली मुलगी शोधाल ती मी मान्य करेन. आता तू स्वतःसाठी मुलगी नाही शोधलीयस तर ऑप्शन नाहीच आहे तुझ्याकडे दुसरं. चल, गुड नाईट. गुड नाईट. आणि उगाच टेन्शन घेत बसू नकोस. अजिबात नाही. सई, सई सई अगं थांब. सई 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 बाळा थांब जरा. सई अगं सई सई ऐकून तरी घे अगं. ऐक ना, थांब तू थोडं बाळा. काय थांब? अख्ख्या जगात तुम्हाला हाच मुलगा मिळाला? सई अगं आमचं ऐकून तरी घे. काय ऐकून घेऊ आई? याचा अर्थ हाच होतो ना की फक्त मामी आणि अंजली पुरता संशय मर्यादित नव्हता, तर तुम्हाला देखील संशय होता आणि आहे. सई तसं नाहीये. मग कसं आहे मामा? मामा ऑलरेडी माझं आणि त्यांचं काही नाहीये हे मी प्रूव्ह केलंय ना. त्यांनी मला गरजेला मदत केली आणि मी त्यांचे पैसे परत केले. बस संपला विषय इथेच. आणि त्यांनी सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलंय ना की माझा आणि त्यांचा काही संबंध नाहीये. मग तरी देखील तुम्ही का हट्ट करताय? एकीकडे तुम्ही आहात आणि दुसरीकडे हे देवांश जहागीरदार सर. कितीही टाळलं ना तरी सतत माझ्या डोळ्यासमोर येत राहतात. सई सई ऐक जरा, ऐक.
तू शाणी मुलगीच केली. ते बघ, असा त्रागा करायचा नाही. आम्ही काय म्हणतोय ना ते एकदा ऐकून तर घे. हे बघ, तू म्हणतेस ना की तुझा आणि यांचा काहीही संबंध नाहीये. अगं, आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती. हो ना. आणि अगं, आमच्या ध्यानीमनी पण नव्हतं यांचं नाव. ते गुरुजींनी स्थळ सुचवलंय. काय? हो अगं, आम्ही आज सहजच तुझी पत्रिका गुरुजींकडे दाखवायला म्हणून घेऊन गेलो. तेव्हा गुरुजींनी सांगितलं की हाच मुलगा तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. आता तूच म्हणालीस की तुझी आणि यांची योगायोगानं सारखीच गाठ पडते. तुझे कदाचित विठूबाबांच्या मनातही असं असू शकेल. हो, हा त्यांचा संकेत असेल. पण मुळात मला हेच कळत नाहीये, तुम्ही मला न विचारता गुरुजींकडे गेलातच का? हो, आत्ता लक्षात येतंय माझ्या. म्हणजे सकाळी तुम्ही खरं तर या कामासाठी बाहेर पडला होता, म्हणून खोटं बोललात ना माझ्याशी? खरं सांगितलं असतं तर तू सोडलं नसतंस. हो, कारण माझ्या मनाची तयारी नाही अजून लग्न करण्याची. मामा, आई, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, जोपर्यंत वरुणचं शिक्षण होत नाही आणि मामीचं कर्ज फेडून होत नाही ना, तोपर्यंत मला लग्न करायचं नाहीये. आणि या देवाण जागीरदार सरांवरून आपल्या घरात किती मोठं महाभारत घडलं हे विसरलात का तुम्ही? तरी देखील तुम्ही मला यांचाच फोटो दाखवताय. सॉरी आहे, मी त्यांच्याशी लग्न नाही करू शकत. सई, अगं, सई, अगं थांब, ऐकून घे ना बाळा. ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ? मला पुन्हा आपल्या घरात हे सगळं घडू द्यायचं नाही. आणि इथून पुढे देवाण जागीरदार सरांचा विषय सुद्धा नाही काढायचा माझ्यासोबत. मला नाही लग्न करायचं. मॉम, तुला एवढीच हाऊस होती वॉक करायची तर जायचं होतंस ना सई आणि आत्या बरोबर. इथे काय हॉलमध्ये वॉक करतेय? मी पण त्या दोघींना शतपावलीची हौस कशी काय आली ते कळत नाही मला. म्हणजे काहीतरी गडबड आहे अंजली. कसली गडबड? म्हणजे बघ, देवळात गोडाचा नैवेद्य गेलाय काही कारण नसताना, आणि लगेचच या मायलेकींना शतपावलीला जावं असं वाटलं, गेले लगेच. आणि आता कधी गेलेत बघ, आता वाजले. देवा, कुठल्या धर्म संकटात टाकलंयस मला. आता काय सांगू मी यांना? हे ज्या मुलीबद्दल बोलतायत ती मुलगी मीच आहे. तू विचार ना बाप्पाला, माझ्यामुळे ज्याचा जीव वाचणार आहे त्याला मी नकार कसा देऊ? देवा, सईच्या रूपाने खरंच एक खूप चांगली मैत्रीण भेटली. प्लीज ही मैत्री अशीच आयुष्यभर टिकू दे. जिच्यासोबत आयुष्य काढायचंय अशा मुलीचा त्यांनी चेहराही पाहिलेला नाहीये, आणि तरी देखील तिच्याबद्दल किती विश्वास आहे त्यांच्या मनात. आणि देवा, मला असं वाटतं की सई खूप चांगला मुलगा डिझर्व करते, एक चांगला लाईफ पार्टनर. प्लीज लवकरात लवकर तिला हवा तसा एक चांगला मुलगा तिच्या आयुष्यात येऊ दे प्लीज.
गुरुजी सुखाने नंदा. सई अगं तू आराम कर, मी करते सगळं. आई थोडंच राहिलंय, तू जा ताई, जा. मामा आवाज देतो. ए ताई. अगं बाई बडीशेप काढून ठेवलीस ना. हो हो. हे घे, बडीशेपच हवी ना तुला? हा ते झालंच. पुढं काय करायचं ठरलंय? कशाचं काय करायचं? अगं कशाचं काय? सईच्या लग्नाचं. मी तरी काय सांगू रे, खूप समजवलं तिला, पण नंतर काहीच बोलली नाही. काय ना ताई, ते गुरुजी सारखे फोन करतायत, विचारतायत की तुमचं काय ठरलं. तर काय सांगायचं त्यांना? काहीच कळत नाहीये बघ. तिच्या मनात काय चाललंय ना, कळायला मार्ग नाही. बरं या बाबतीत आपण जबरदस्ती पण नाही ना करू शकत. तसं मनातून वाटलं पाहिजे ना तिला. नाही, ते बरोबर आहे. लग्नाच्या बाबतीत घाई नाही करतायत. बघ, आपण आपल्या मुलीच्या कलानच घ्यायचंय, पण त्या मुलाचा पण विचार करायला पाहिजे ना ग. गुरुजींनी सांगितलंय की त्यांचं लग्न हे त्यांच्या वयाच्या 30व्या वर्षाच्या आत नाही झालं तर त्यांच्या जीवाला धोका आहे. अरे देवा, हळूहळू. पण असं कसं? काय झालं? काय बोलताय तुम्ही? काय नाही, आपलं हे असंच गप्पा मारत होतो. गप्पा? मामा, तुम्ही कुठल्या विषयावर बोलताय ना हे मला चांगलंच माहिती. हे बघ सई, हे स्थळ आम्हाला कितीही मान्य असलं ना तरी आम्हाला तुझ्या निर्णयाच्या विरोधात अजिबात जायचं नाहीये. तुझा जो काही निर्णय असेल तो असू देत. हे बघ, तुला जर का मनातनं नको वाटत असेल ना तर तू तसं सांग, मी गुरुजींना सांगून टाकतो. नाही म्हणजे ते दुसरी स्थळ बघायला तरी मोकळे होतील ना. आमचे गुरुजी म्हणाले की या वयात जर माझं लग्न झालं नाही तर माझ्या जीवाला धोका आहे. आणि म्हणून मग आमच्या जानूला टेन्शन आलं. मग माझ्या पत्रिकेला जुळणारी पत्रिका शोधली आणि मग फायनली लग्न होत आहे. आता उशीर झालाय, मी उद्या गुरुजींना फोन करून सांगतो. मामा थांब. म्हणजे तू असं लगेच नकार नको कळवूस त्यांना. म्हणजे? हे बघ, तू समजतोयस तसं काही नाही. हा, मला थोडा वेळ हवाय विचार करायला. हा ठीक आहे ना, मी गुरुजींना तसं सांगतो की तिला थोडा वेळ हवाय. मामा, मी हो नाही म्हणालीये, मला विचार करायला वेळ हवाय असं म्हणते मी. अगं घे की, हवा तेवढा वेळ घे. अगं पण नंतर आमची गडबड होईल. ते दागिने कपडे वगैरे आई 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 थांब. मी वेळ मागितलाय याचा अर्थ तुम्ही पुढची तयारी करा असं नाही होत. जोपर्यंत माझा निर्णय नाही होत तोपर्यंत प्लीज तुम्ही पुढची तयारी नका करू. प्लीज. काय सांगायचं हिला आता? काय सांगायचं? काही नाही, ती नको म्हणाली नाहीये ना. अरे पण हे बघ, ती नाही म्हणाली नाहीये याचाच अर्थ ती काहीतरी विचार करते याबद्दल. हे लक्षात येते का? देवा, आता हे सगळं तू ठरवलंयस. हे सगळं तूच नीट मार्गी लाव बाबा. येस 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 येस. नाही ऐका, मला ना मीटिंगच्या आधी सगळे पॉइंटर्स लागणार आहेत. येस. खाऊन घे. नकोय नकोय नकोय. अरे अहो नाही नाही नाही, तुम्हाला नकोय नाही म्हणालोय मी. मला हवेत सगळे डिटेल्स पाठवा लागेल, मेल करा. नकोय मला, नकोय. अहो अहो तुम्हाला नको नाही म्हणते मी, मला डिटेल्स पाठवा, मला गरज आहे त्याची. आणि ऐका, मी आता बाकीचं सगळं ना ऑफिसला येऊनच बोलतो. ओके, या बाय. काय चाललंय तुझं? काय चाललंय? तुला माहितीये किती काम आहेत आज? किती किती ऑफिसला पळायचंय, उशीर झालाय. तुझं काय चाललंय?
ऑफिसला जाऊन कामच करणार आहेस ना तू? आता पटकन इथे बस आणि खा आधी. लिसन, मी ऑफिसला जाईन आणि नक्की काहीतरी खाईन, तू नको टेन्शन घेऊस. ओके? बरं मग खाऊ नकोस, निदान दूध तरी पी. नाही, आता काहीच नकोय मला, सिरियसली सांगतोय. खूप खूप उशीर झालाय. एकतर मला ना वॉलेट सापडत नाहीये, कुठे ठेवलंय काहीच कळत नाहीये. अच्छा, हा, मग हातात काय तुझ्या? हातात काय माझ्या माझं डोकं पण चालत नाही अगं आई. म्हणून म्हणते दूध पी, धावेल डोकं. हे ऐक ना इथे मला. बघ, नाही प्यायल्याशिवाय कुठेही पाठवणार नाही तुला मी. हा. अजून थोडं. एक घोट अजून. आ कर पटकन. डन डन, आय एम डन. दण. येस आय एम फुल. आता नकोय मला. कमाल आहे बाई तुझी. दादा मी जाऊ? तू ऑफिसला निघालायस की शाळेत चाललायस? म्हणजे दादा स्कूल गोईंग बॉय असल्यासारखं तू त्याच्या मागे मागे करतेस. आजकाल जरा जास्तच लाडात नाही येतात का तुम्ही? अगदीच. आता जरा उशीर झालाय, नंतर बघतो तुम्हा दोघांना. तुला कुठे वेळ असणार आहे बाबा नंतर आमच्याकडे बघायला? का? बायको येणार नंतर तुझी, आमच्याकडे कशाला बघशील तू? हो ना, मग काय दिवस रात्र फक्त तिच्याचकडे बघत राहशील. काय म्हणालीस? काय म्हणालीस? नाही का सोड, तुला मजा येते ना खूप मस्करी करायला माझी. हो म्हणते. नको रे, सोड रे. आता सोडतोय तुला, पण इथून पुढे जर तुम्ही दोघांनी अशी मस्करी केली ना तर लक्षात ठेवा बेटा. ओके ओके, नाही करत मस्करी, पण एका अटीवर. कुठली अट? आम्हाला बहिणीचा फोटो बघायचा. काही पण. अरे अजून मीच फोटो बघितला नाही, तुम्हाला कुठून दाखवू? सिरियसली तू अजूनही वहिनीचा फोटो नाही बघितलायस? नाही. आणि फोटो न बघता तू लग्नाला तयार झालायस. हो. अरे गुरु, लवकर उठ, काय चाललंय तुझं? अरे श्रावण बाळा, किती थोर आहेस तू. तुझ्यासारखा मातृभक्त या भूतलावर होणे नाही. काय रे, नका त्रास देऊ माझ्या मुलाला. ओ हॅलो, आम्ही सुद्धा तुझीच मुलं होता. हो. आणि बर, तुझी अशी इच्छा असेल की तुझ्या या लाडक्या मुलाला आम्ही त्रास नको द्यायला, तर मग दाखवा आम्हाला वहिनीचा फोटो. अगं आम्हीच बघितला नाहीये अजून, पण गुरुजींनी बघितलाय ना, म्हणजे मुलगीचा. एरवी तुझे पॉप्स शेळीसारखे असतात, पण भाचीचा विषय निघाला ना की त्यांच्यातला वाघ जागा होतो. पण मी सुद्धा वाघीण आहे म्हणावं. माझं कर्ज फेडल्याशिवाय या दोघी मायलेकींना घरातनं बाहेर पडू देते का बघ. वारी मेरी शेरनी. हाय. हॅलो. हाय, कशी आहेस? मी बरी आहे रे. तुझीच काळजी वाटते. घरापासून लांब राहतोस ना. हो, पण मी मजेत आहे. वरुण, जेवायला बरं मिळतं ना रे? मिळतं, पण ताईच्या आजच्या जेवणाची सर नाही याला. आहे कुठे ती? मी तिला फोन ट्राय करतोय, ती काय उचलत नाहीये. अरे गाडीवर असेल म्हणून उचलत नसेल. कामावर गेलीये ना. ठीक आहे, मी नंतर करतो मग. वरुण, काय? ऐक ना बाळा, तू तिला फोन करणारच आहेस ना, तर जरा तिच्याशी बोलून घे ना. कशाबद्दल? चांगलं स्थळ हातचं नको जायला असं वाटतं बघ. काय? आई, तुम्ही ताईसाठी मुलगा बघताय आणि तू मला आत्ता सांगतेस? अरे तुला सांगायला काही अजून ठरलंच नाहीये. काय, गुरुजींनी खूप चांगलं स्थळ सुचवलंय तिच्यासाठी. मुलगा चांगलाय, घरही चांगलंय. अरे पण तुझी ताई लग्नाला तयार होत नाही. आता सगळ्या गोष्टी जुळून आल्यात ना, वेळ कशाला जायला हवा. पण तुझी ताई म्हणते विचार करायला वेळ हवाय. माझं तर काही ऐकत नाही. वरुण, तू जरा तिच्याशी बोलून बघतोस का? म्हणजे तिच्या मनात काय चाललंय याचा अंदाज तरी येईल रे आपल्याला. आई, तू नको टेन्शन घेऊस. मी ताईला बरोबर लग्नासाठी तयार करतो बघ. तसं झालं ना तर खूप बरं होईल बघ. माझं मन मला सांगतंय हा मुलगा तिला खूप सुखात ठेवेल. आई, तू खरंच काळजी नको करूस. हा, मी बोलतो ताईशी व्यवस्थित. हा, चल मी ठेवतो आता. ओके, बाय. काळजी घे ग. हो हो. ताई, मला माहितीये तू माझ्या आणि आईच्या काळजीमुळे नाही म्हणतेस,
मी करेन ना, मी आहे. पण आता तू सेटल व्हायची खूप गरज आहे. बघतो कशी नाही म्हणतेस तू आता. उदय काका आता बागेकडे नीट लक्ष द्या. सगळी साफसफाई झाली पाहिजे तिथली, आणि ती रोपं आणून ठेवली ती लावा, आणि काही खत वगैरे लागणार असेल ते सांगा, म्हणजे आपण तसं मागून घेऊ. अगं आणि पडदे बदलायचे ना, विसरू नकोस ते. सगळी साफसफाई नीट झाली पाहिजे. घरातला कोपरा न कोपरा अगदी लखलखीत झाला पाहिजे. चला चला लागा कामाला. होत आहे. हा तिथली रोपं. हा ताई, तुम्ही कधी आलात? कळलंच नाही मला. मी आत्ताच आले, पण तुझं काय चाललंय मलाही कळत नाही. म्हणजे हे काय चाललंय? काही नाही, रोजचीच कामं सांगत होती त्यांना. रोजची कामं? असं तर अजिबात वाटत नव्हतं. असं वाटत होतं जणू काही तू लग्नाची तयारी सुरू केली. नाही म्हणजे कपडे दागिने हे पण खरेदी करून झालंय का तुझं? नाही ताई. गुड मॉर्निंग. देवा, गुड मॉर्निंग जानू. आयुष्य म्हणतो. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. बरं मला सांग, आज सकाळी तुझी मीटिंग होती ना? हो या मीटिंग होती, पण ऍक्च्युली क्लायंट्सला वेळेवर जरा बाहेर जावं लागलं, त्यामुळे भेटता नाही आला, तर मग ऑनलाईनच मीटिंग केली. बरं एक तुझ्या सेक्रेटरीला सांगून ठेव की यापुढचे काही दिवस तू ऑफिसमध्ये जास्त वेळ देऊ शकणार नाहीयेस. घरूनच कदाचित काही कामं करशील. त्यामुळे तिला सांगितलंस तर ती तुझ्या मीटिंग त्याप्रमाणे अरेंज करेल. ओके ओके, पण असं का? असं का म्हणजे तुझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे. तर लग्न ठरलं तर लग्नाची शॉपिंग, अजून पण बरीचशी कामं आहेत. त्यासाठी तुला वेळ द्यावाच लागेल नाही का? फाईन. गुड. ताई, मग कधी जाऊया मुलीला बघायला? नाही म्हणजे मुलीकडच्यांना पण तसं कळवायला लागेल ना. आपण मुलीला बघायला जाणार आहोत, पण त्याआधी मी तिची परीक्षा घेणार. परीक्षा? होतं जसं मी म्हटलं होतं, जहागीरदारांच्या घरची सून होणं आणि देवांशची बायको होणं हे वाटतंय तितकं सोपं नाही. ती मुलगी आपल्या तोला मुलाची आहे का नाही, आपल्या घराला देवांशला ती सूट होते की नाही हे तपासून बघणं गरजेचं. आणि त्यासाठी वधू परीक्षा ही तर होणारच. चल येतो. नीट जा रे. कोण फोन करतंय? वरुण. हा वरुण बोल. हा ताईडू, कुठेस तू? मी अरे शाळेत चाललीये. तू ठीक आहेस ना? मी टकाटक एकदम. काय तुला पैसे वगैरे हवे होते का? नाही. मग फोन कशासाठी केलायस? ताई एक मिनिट, मी फक्त पैसे मागायला फोन करतो का तुला? बर बोल. बर मला सांग, घरातून शाळेत जायला तुला खूप वेळ लागतो का, किंवा तू गाडी खूप हळू चालवतेस का? मला वरुण, तू याआधी माझ्या स्कूटीवर बसलायस ना, तुला माहितीये ना मी कशी चालवते गाडी. नाही मग शाळेतल्या तुझ्या स्टुडंट्सना ना एखादा टॉपिक शिकवायला खूप वेळ लावत असणार. अजिबात नाही. 2 दिवसात ना एक टॉपिक पूर्ण शिकवून होतो. आणि माझी मुलं सुद्धा खूप हुशार आहेत रे, अशी पटकन शिकून घेतात. नाही हे सगळं ठीक आहे, पण तू जेवण बनवायला समजून घ्या. तुम्हाला जशी मुलगी हवी आहे ना, ती शोधणं काही मोठी गोष्ट नाहीये. पण देवांशी पत्रिका ज्या मुलीशी जुळेल अशी मुलगी मिळणं मात्र खूप कठीण आहे. आणि देवाच्या कृपेने ती मुलगी आपल्याला सापडली. देवांचा 30वा वाढदिवस जस जसा जवळ येतोय ना, तशी
अशी माझी भीती वाढत चालली हो. ताई, मी काय म्हणते, आपण ना एकदा त्या मुलीला फक्त बघूया. जर का ती मुलगी तुम्हाला आवडली ना तरच हा विषय पुढे वाढवू, नाहीतर आपण इथेच थांबू. तुमच्या इच्छेविरुद्ध काही होणार नाही ताई. ही जबाबदारी माझी. तुला तुला तोला मोलाचीच मुलगी हवे ना. अगं मग ही मुलगी देखील तशीच आहे. आता गुरुजीच सांगत होते की तिच्या नावावरती खूप मोठी प्रॉपर्टी आहे. फक्त ती कोर्टामध्ये सध्या त्याची केस चाललेली आहे आणि त्यांचं भाकीत असं आहे की ती केस ही मुलगीच जिंकणार. म्हणजे ती आपल्या तोला मोलाचीच झाली ना. हो ना. तुम्हाला माझं म्हणणं कळत का नाहीये? जर का कधी बिझनेस मध्ये देवांशला लॉस झाला तर ती मुलगी ही देवांशचा बिझनेस सावरणारी हवी. जर त्या मुलीचीच परिस्थिती नसेल तर ती कशी सावरेल देवांशला? ताई, देवांशचा बिझनेस सावरण्यापेक्षा त्याचा जीव वाचवणारी मुलगी जास्त महत्वाची आहे त्याच्यासाठी. माझं ऐका ना, तुम्ही फक्त एकदा त्या मुलीला बघा. का कोणाच ठाऊक, पण मला असं वाटतंय की नक्की तुम्हाला ती मुलगी पसंत पडेल. हो ना ताई, मला सुद्धा तसंच वाटतंय. म्हणजे आपण एकदा फक्त तिला बघूया. जर का तुम्हाला आवडली तरच पुढे बोलणी करू, नाहीतर थांबू. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. जर का मला ती मुलगी आवडली तर, आणि तरच या गोष्टी पुढे जातील. ठीक आहे? हो 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 हो. गुरुजी, हॅलो, रॉंग नंबर. काय कसला हिशोब चाललाय एवढा? अरे, पैशाची जमवा जमवू नको का करायला. उद्या जर सई लग्नासाठी तयार झाली तर धावपळ होईल माझी. मधू, स्थळ खरंच खूप चांगलंय रे, पण काळजी वाटते मला. नाही म्हणजे एवढ्या मोठ्या घरात मुलगी द्यायची म्हटल्यावर पैशाचं कसं काय जुळवून आणायचं रे सगळं. ही सोयरी काय साधी सुधी नाही बाबा. कुठे ते जहागीरदार आणि कुठे आपण. ताई, कशाला काळजी करतेस तू? मी आहे ना, मी बघेन सगळं. मधू, काय काय बघणार आहेस तू? आणि तू किती कामं करतोयस ते मी बघतीये. पॉलिसी मिळवण्यासाठी दिवस दिवस फिरावं लागतं तुला. चपला झिजवतोस आणि घरातला खर्चही तुझ्या पगारातून जातो रे. हे बघ, मला आता या खर्चाचा भार तुझ्यावर नाही टाकायचा. मग आपण लोन काढू. नको बाबा, कर्जाचा विषय जरी काढला ना तरी पोटात गोळा येतो माझ्या. आधीच वहिनीचं एवढं ढिगभर कर्ज आहे आमच्यावर. त्यात लग्नासाठी पुन्हा कर्ज काढलं तर त्या ओझ्याखाली पुरती दबून जाईन रे मी. ताई, तू ना खूप काळजी करतेस. नको एवढी काळजी करूस. मला सांग, तुझी मुलगी माझी कोण आहे? तसं म्हणायचं नव्हतं रे. मला फक्त सांग की तुझी मुलगी माझी कोण आहे? भाची आहे ना. तिच्या लग्नासाठी हा मामाकडनं तिला दिलेला आहेर आहे असं समज. अजिबात नाही. आहेर म्हणून तू फक्त आशीर्वाद द्यायचा.
वहिनी चहा करू का तुझ्यासाठी? नाही मला नकोय काही. काय चाललंय तुमचं? काही हिशोब चाललाय का? काही नाही अगं, ते तू कसा तो हिशोब ठेवतेस की नाही, की ताईने आतापर्यंत किती कर्ज फेडलं, किती बाकी आहे, तसं ती पण तोच हिशोब ठेवते की तुझे किती फेडून झाले, किती द्यायचे राहिले. अगं बाई हो का? माझं कर्ज किती बाकी? अगं बाई एवढी अर्धी हो? काही लाखांचं कर्ज आहे. पंच माहिती आहे ना? हो माहिती. नक्की पैशांचाच हिशोब चालू आहे ना? की आणखी कसला हिशोब चालू आहे? लपवू नका माझ्यापासून काही. देवे मी सगळं कळतं मला. अंजली आई, अगं मला माहितीच नव्हतं की आपल्या घरामध्ये देव आहे. मी उगाच तिकडे आपल्या देवळामध्ये जात राहतो. तिच्यापासून आपण हे लपवतोय मला काही पटत नाही बाबा. सांगायला हवं रे तिला, शेवटी भाचीच आहे ना तिची. नाही नाही अगं, आपण कायमचं कुठं तिच्यापासून लपून ठेवतोय. हे बघ, योग्य वेळ आली ना की आपण सांगूया तिला. पण मी काय म्हणतो, आत्ता तिला काहीच मग तुम्ही तुमच्या होणाऱ्या बायकोला भेटलात की नाही अजून? नाही ना. ओके, मग किमान फोनवर तरी बोलणं झालंच असेल ना? माझ्याकडे नंबर कुठे आहे त्यांचा? आहे की? काय म्हणजे आता असायला हवा ना तुमच्याकडे नंबर. कारण आता तुमचं लग्न जमलंय आणि अजूनही तुम्ही फोनवर बोलला नाहीये, ही जरा स्ट्रेंजच आहे ना. स्ट्रेंज तर आहे, खरी गोष्ट आहे. या बाय द वे, तुमची होणारी बायको काय काम करते? नाही माहिती. आय डोंट नो. तुम्हाला माहित नाहीये? ठीक आहे, समजा ती काही काम करत असेल, पण लग्नानंतर तुम्ही काही काम करून देणारच नाही ना त्यांना. म्हणजे नोकरी सोडायला लावाल ना? असं का? असं का म्हणजे? अहो साहजिक आहे, तुमची होणारी बायको असणार आहे ती. तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन, देवांश जहागीरदारची बायको आणि नोकरी करते. हा तर मग सी, फर्स्ट ऑफ ऑल कोणी नाही म्हणणार नाही, आणि कोणी काही म्हटलंही तरी जॉब करायचा आहे की नाही करायचा आहे हा डिसिजन कम्प्लिटली तिचा असेल. ग्रेट. पण तुमच्याकडे एवढा पैसा आहे तर तिला नोकरीची काय गरज आहे? आय डोंट थिंक सो. आय मीन, नोकरी फक्त आपण पैसे कमवण्याकरताच करतो असं नाहीये ना. यु नो, तिचं पण तिच्या आयुष्यात काहीतरी एम असेल, तिचे पण काहीतरी स्वप्न असतील. पण समजा आता तुमची होणारी बायको नोकरी करत असेल आणि तिने जर तिचा अर्धा पगार तिच्या घरात दिला आणि अर्धा पगार सासरी दिला तर चालेल तुम्हाला? सॉरी, पण तुम्ही का विचारताय सगळं? कारण ती मिडल क्लास फॅमिली मधली आहे ना, आणि जबाबदार आहेत तिच्यावर. एक मिनिट, ती मिडल क्लास आहे हे तुम्हाला कसं माहिती? म्हणजे मला माहित नाहीये, पण असू शकते ना मिडल क्लास. म्हणजे शक्यता असेल असं समजू आपण. ओके ओके.
हा आय मीन असं असेल तर मग माझी काही हरकत नाही, तिने तो पगार अर्धा घरी दिला तरी. पण मला काय वाटतं, या सगळ्या गोष्टींसाठी ना तिला माझ्या परमिशनची गरजच नाही. हा म्हणजे तिला जर तिचा पूर्ण पगार सुद्धा घरी द्यायचा असेल तिच्या, तरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण सी तिच्या घरच्यांनी आज तिला मोठं केलंय, शिक्षण दिलंय, ती पैसा कमवू शकते, त्या गोष्टीसाठी कॅपेबल बनवलंय, राईट. आज जस्ट बिकॉज लग्न झालंय म्हणून त्या लोकांची जबाबदारी किंवा त्या लोकांबरोबरची नाती एकदम अशी तुटून नाही ना जाणार. ती लग्न झाल्यानंतर सासरी आलीये, पण तिची जुनी नाती तोडून नाही ना. ती माझ्या घरी राहून माझ्या घरच्या लोकांची काळजी घेईल, त्यांच्यावर जीव लावेल, तर मला सुद्धा तिच्या घरच्यांची काळजी घ्यायलाच हवी ना. बरोबर. समजा तुमच्या होणाऱ्या बायकोला जर भाऊ असेल आणि त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी तुमच्या बायकोवर असेल, तर तुम्ही सपोर्ट करा. ऑफकोर्स करेन. तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या शाळेतल्या त्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून माझ्याकडनं जो काही प्रयत्न मला करता आला तो मी केला, राईट. सो मग जर माझ्या बायकोच्या भावाला शिक्षणामध्ये सपोर्ट हवा असेल तर मी का नाही करणार. ग्रेट. सॉरी, पण आता एक शेवटचा प्रश्न विचारू ना? प्लीज विचारा. समजा म्हणजे मी असंच विचारतीये, तुमच्या होणाऱ्या बायकोला जर समजलं की तुम्हाला एक मैत्रीण आहे, पण तिला जर ते नसेल चालणार, तर तेव्हा तुम्ही काय करणार? क्वेश्चन आहे हा. सी फर्स्ट ऑफ ऑल मला नाही वाटत असं काय होणार, कारण जर तिचा कोणी मित्र असेल तर मला पण काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. आणि 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 लग्न झाल्यानंतर ती जी कोणी माझी बायको असेल ती पण माझी मैत्रीणच होईल ना, राईट. म्हणजे माझ्यासारखा मुलगा ज्याच्या आयुष्यात कधीच कुठलीच मित्रमैत्रीण नव्हती, त्याच्या आयुष्यात अचानक 2 मैत्रिणी येत आहेत, त्यातल्या एका मैत्रिणी बरोबर तो लग्न करतोय, तर ऑफकोर्स त्याची दुसरी मैत्रीण त्या लग्नात हजर राहावी, त्याला आवडेलच ना ते. तेच तर कळत नाहीये ना. दोघा बहीण भावांचं ना काहीतरी शिजतंय. किती शोध घ्यायचा प्रयत्न केला मी, पण अंदाजच येत नाही नक्की काय चाललंय. म्हणजे नक्की काय करत होते ते? अगं म्हणजे हे सगळ्या पॉलिस्या काढून बसले होते, वंश शेजारी बसून वहीत काहीतरी लिहून घेत होत्या, हिशोब चालला होता काहीतरी. कुठल्या वहीत? ती तिथे असेल. आता तू कुठे निघालीस बाई आणखी? अगं चेक करते ना, म्हणजे तुला इतका डाऊट येतोय तर आपण कन्फर्म करूया ना. मामीने वहीत काय लिहिलंय ते जर आपल्याला कळलं तर आपल्याला पण जरा अंदाज येईल ना. बघ बाई बघ, मला नाही जमलं, निदान तुला तरी जमेल. बघ बघते. काय ग, कुणाचा फोटो आहे? माझ्या देऊचा फोटो त्या सईच्या पुस्तकात?
आई सई काय ग आज शाळेतनं कसं काय लवकर आलीस? आई अगं मी आज शाळेत जाऊ शकली नाहीये. हा सई सई अगं काय लागलं? आई अगं यामुळेच तर शाळेत नाही जाऊ शकले ना. सई अगं पाय मुरगाळला का? कुठं स्कूटरवरनं पडलीस का? आई बाळ, काही झालं नाही ना तुला? कुठं लागलं नाही ना? पडलीये मी, पण का पडले कशामुळे पडले हे सगळं नंतर सांगते, कारण त्याआधी मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बरं सांग. अगं सांग ना. आई माझ्या लग्नासाठी होकार आहे. तायडे तू होकार कळवला आहेस की नाही जिजूंना अजून? हे बघ मला कळतंय तू मुद्दाम आत्ता बोलत नाहीस कारण तुला हा विषय नकोय, पण प्लीज विचार कर ना ताई. तो मुलगा चांगला आहे आणि हे बघ तू फक्त स्वतःचा विचार कर, बाकी कोणाचाही विचार करू नकोस प्लीज ताई. अगं सई निर्णय घ्यायला उशीर लावलास खरा, पण योग्य निर्णय घेतलायस. मी खूप खुश आहे. आता ना आता सगळं चांगलं होणार आहे बघ. माझ्या डोळ्यासमोर तर तुमचा चेहरा येतोय, मुंडावळ्या बांधलेले वधूवर लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसेल हो. मधु हे तेव्हा पुढे सांग. माऊली माऊली पांडुरंगा पावलास रे बाबा पावलास. अरे मला आणि ताईला काळजी लागून राहिली होती की सई काय निर्णय घेतेय, पण तुझ्या कृपेने सईने लग्नाला होकार दिला. आता कुठलीही काळजी नाही बघ. पांडुरंगा सई आता तिच्या हक्काच्या घरी जाणार आहे. तुम्ही तिच्या बरोबर जा बर का, तिच्या बरोबरच राहा. पण आजपर्यंत तिचा सांभाळ केलास असं त्या घरात पण तिचा सांभाळ कर. मामा रडतोस काय असा? रडत नाहीये मी, हे आनंद अश्रू आहेत. मला आणि ताईला तुझ्या लग्नाची किती काळजी होती तुला कल्पना नाहीये. तू ताई बरोबर या घरामध्ये आलीस ना तेव्हा एवढीशी होतीस, एवढीशी, सारखी माझ्या मागे मागे करायची. मामा हे मामा ते. ऑफिस पासून यायचं ना वाट बघत बसलेली असायची. दिवसभरामध्ये घरी काय काय झालं हे कधी एकदा सांगते असं तुला व्हायचं. लहानपणापासूनच तू खूप समजूतदार होतीस.